मिथुन राशीच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जेव्हा सगळं असूनही मन अस्वस्थ असतं. हसत बोलत जगणाऱ्या मिथुन राशीचा माणूस आतून मात्र सतत विचारांच्या वावटळीत अडकलेला असतो. लोकांना वाटतं सगळं सोपं आहे, पण सत्य वेगळंच असतं. आता तो काळ बदलतोय. गोंधळ, गैरसमज आणि थकवा हळूहळू दूर होत आहे. नवीन निर्णय, नवीन दिशा आणि स्वतःला ओळखण्याची संधी मिथुन राशीला मिळत आहे. हा बदल अचानक नाही, पण खोलवर परिणाम करणारा आहे. हा फक्त राशी भविष्य नाही, तर मिथुन राशीच्या आयुष्यात नवा अध्याय आहे. आता नंबर 1 आहे मिथुन राशीचा जन्म स्वभाव, लोकांना न कळलेलं सत्य. मिथुन राशीचा माणूस बोलका, हुशार आणि नेहमी हसरा दिसतो, पण लोकांना ते कधीच कळत नाही की मिथुन राशीचं मन एकाच वेळी 2 दिशांनी चाललेलं असतं. बाहेरून आत्मविश्वास, आतून मात्र सतत प्रश्न. मिथुन राशीचं डोकं कधी शांत नसतं. विचार, कल्पना, भीती, स्वप्न सगळं एकाच वेळी चालू असतं. लोक त्यांना कन्फ्यूज म्हणतात, पण सत्य हे आहे की ते जास्त समजून घेणारे असतात. त्यांचा सगळ्यात मोठा त्रास म्हणजे मला कोणी पूर्णपणे समजून घेत नाही, आणि हाच त्रास आयुष्यभर त्यांचा पाठलाग करतो. नंबर 2 आहे मिथुन राशीचं मन, सतत चाललेली आतली लढाई. मिथुन राशीचं मन म्हणजे युद्धभूमी. एक आवाज म्हणतो धाडस कर, दुसरा म्हणतो थांब, विचार कर. या 2 टोकांमध्ये मिथुन राशी अडकते. निर्णय उशिरा होतात, संधी निघून जातात आणि मग स्वतःलाच दोष. ते लोकांसाठी सगळं करतात, पण स्वतःसाठी थांबत नाहीत. मन थकलं तरी ते मान्य करत नाहीत. नंबर 3 आहे नातेसंबंधात मिथुन राशीला होणारा त्रास. मिथुन राशीचा माणूस नातेसंबंधात खूप जिव्हाळ्याने जोडला जातो, पण त्याचं मन सतत बदलणाऱ्या विचारांमुळे गोंधळलेलं असतं. तो किंवा ती प्रेम करते ते मनापासून, पण त्या प्रेमाला योग्य शब्द सापडत नाहीत. एकीकडे भावना व्यक्त करायच्या असतात, तर दुसरीकडे भीती असते, मी जास्त बोललो तर समोरचा मला समजून घेईल का. मिथुन राशीचा सर्वात मोठा त्रास म्हणजे भावनिक अस्थिरता. कधी खूप जवळीक वाटते, तर कधी अचानक दूर व्हावंसं वाटतं. हे मुद्दाम केलं जात नाही, पण समोरच्याला ते गोंधळात टाकतं. त्यामुळे नात्यात गैरसमज निर्माण होतात. मिथुन राशीला संवाद खूप महत्त्वाचा वाटतो, पण जेव्हा समोरचा ऐकत नाही तेव्हा ते गप्प बसतात. आतून दुखावले जातात, पण दाखवत नाहीत. हळूहळू त्यांना वाटू लागतं की त्यांचं प्रेम हलकं घेतलं जाते. नातेसंबंधात मिथुन राशीला सगळ्यात जास्त त्रास होतो तो समजून न घेतला जाण्याचा. ते सगळ्यांसाठी बदलायला तयार असतात, पण कोणी त्यांच्यासाठी थांबत नाही, आणि हाच त्रास त्यांच्या मनात खोलवर जखम करून जातो. नंबर 4 आहे करिअर आणि पैसा. चढ उतारांचा प्रवास. मिथुन राशीकडे बुद्धिमत्ता भरपूर असते, पण एकाच गोष्टीत टिकून राहणं कठीण जातं. त्यामुळे काम बदल, फील्ड बदल, मन बदल. पैसा येतो पण टिकत नाही, कारण निर्णय भावनेवर घेतले जातात. लोक म्हणतात तू इतका हुशार असूनही स्थिर का नाहीस. नंबर 5 आहे लोक मिथुन राशीला चुकीचं का समजतात. लोकांना वाटतं मिथुन राशी सिरियस नसते, विश्वास नाही, स्थिर नाही, पण सत्य हे आहे की मिथुन राशी जास्त प्रामाणिक असते. ते खोटं नाटकच करू शकत नाही, आणि त्यामुळेच लोकांना ते 2 तोंडाचे वाटतात. नंबर 6 आहे मिथुन राशीचा संघर्ष. आतून तुटलेली शांत माणसं. मिथुन राशी हसते, पण एकटी असताना गप्प बसते. त्यांचा संघर्ष मोठा असतो, पण ते कोणाला दाखवत नाहीत. ते स्वतः विचारतात, मी योग्य आहे का, मी चुकीचा तर नाही ना, माझं आयुष्य असंच राहणार का. नंबर 7 आहे मिथुन राशीचा काळ कसा बदलतोय. मिथुन राशीचा काळ आता हळूहळू पण ठामपणे बदलतो आहे. आतापर्यंत मिथुन राशीचे लोक सतत गोंधळ, दुहेरी विचार आणि इतरांच्या अपेक्षांमध्ये अडकलेले होते. काय योग्य, काय अयोग्य यामध्ये निर्णय घ्यायला उशीर झाला, आणि अनेक संधी निसटल्या. पण आता हा काळ संपत चालला आहे. येणारा टप्पा मिथुन राशीला मनाची स्पष्टता देणारा आहे. जे लोक फक्त बोलण्यापुरते जवळ होते ते दूर जातील, आणि जे खरे आहेत तेच आयुष्यात टिकतील. यामुळे सुरुवातीला एकटेपणे जाणवेल, पण हाच एकटेपणा पुढे सामर्थ्य बनेल. करिअर आणि आर्थिक बाबतीत स्थैर्य येऊ लागेल. कामात लक्ष केंद्रित करता येईल, आणि एकाच दिशेने प्रयत्न केल्यास यश मिळू लागेल. आधीपेक्षा निर्णय अधिक ठाम होतील, स्वतःवर विश्वास वाढेल, आणि मी हे करू शकतो ही भावना मजबूत होईल. हा बदल मिथुन राशीला शिकवतो की सगळ्यांना खुश ठेवण्याची गरज नाही. स्वतःची दिशा ठरवणं आणि त्यावर ठाम राहणं हाच आता त्यांच्या आयुष्याचा नवा मंत्र ठरणार आहे. नंबर 8 आहे मिथुन राशीसाठी काही महत्त्वाचे उपाय आहेत. मिथुन राशीचा स्वभाव चपळ, विचारशील आणि सतत बदलणारा असतो. त्यामुळे त्यांच्याकडे उपाय म्हणजे केवळ धार्मिक कर्मकांड नाही, तर मन स्थिर करणारे आणि विचारांना दिशा देणारे मार्ग आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे एकाच वेळी एकच गोष्ट करण्याची सवय लावणे. अनेक विचार एकत्र येतात, पण त्यांना प्राधान्य देणं शिकणं आवश्यक आहे. बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी असल्याने बुधवारी हिरव्या रंगाचा वापर, हिरव्या वस्तू जवळ ठेवणं आणि शक्य असल्यास तुळशीला पाणी अर्पण करणं लाभदायक ठरतं. दररोज किमान 10 मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करून
ध्यान करणं मनातील गोंधळ कमी करतं. मिथुन राशीने बोलणं आणि लिहिणं हे स्वतःचं सामर्थ्य म्हणून वापरावं. डायरी लिहिणं, विचार मांडणं किंवा कोणाशी मन मोकळं बोलणं हेही एक प्रभावी उपाय आहे. निर्णय घेताना घाई टाळावी. किमान 24 तास विचार करूनच पुढचं पाऊल उचलावं. आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं आणि सतत स्वतःवर शंका घेणं थांबवणं. जेव्हा मिथुन राशी स्वतःच्या विचारांना शांतपणे ऐकायला शिकते, तेव्हाच आयुष्यात समतोल आणि स्थैर्य येऊ लागते. नंबर 9 आहे मिथुन राशीच्या चुका आणि सावधानता. जास्त लोकांवर विश्वास, मनातलं न बोलणं, स्वतःची किंमत कमी समजणं, सगळं मीच करतो हा ॲटिट्यूड. आणि नंबर 10 आहे येणारा सुवर्णकाळ. मिथुन राशीसाठी संदेश. हा काळ मिथुन राशीला सांगतो, आता स्वतःसाठी उभं राहा. जे हरवलं ते परत येणार नाही, पण जे येणार आहे ते जास्त मजबूत असेल. जर तुम्ही सुद्धा मिथुन राशीचे असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.